50 विद्यार्थिनींना घेऊन जाणारी एक बस पलटी झाली, पण पुढे जे घडलं त्याने पालकाची झोप उडवली. अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. खरं तर काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातून जाणारी एक बस विहिरीत पडता पडता वाचली, तर 4-5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये एका बसवर झाड पडून दुर्घटना घडल्यामुळे अगदी राज्यात हाहाकार उडाला होता. या जुन्या घटना ताज्या असतानाच आता अहिल्यानगर जिल्ह्यातून राहुरीमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरं तर पावसाळ्याच्या दिवसात बसचे अपघातच झाल्याच्या अनेक गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो, पण राहुरीमध्ये घडलेली ही घटना अतिशय वेगळी आणि थरकाप उडवणारी आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर सुरुवातीला असं काही सांगण्यात आलं की अचानक अनियंत्रित झालं की त्यामुळे ड्रायव्हरला काहीच करता आलं नाही. गाडीच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडला असावा, अशा प्राथमिक अंदाज होतो. पण आता थेट ड्रायव्हरचा पाठीमागच्या सीटवर बसलेल्या एका विद्यार्थिनींनी मुलाखत समोर आणली, तेव्हा तिने ऐकल्या खुलाशानं अख्ख्या महाराष्ट्राला पालकांची झोप उडवली आहे. ही खळबळजनक घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली असून यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. पण आज त्या बसमधील एका विद्यार्थिनीने थेट कॅमेऱ्यासमोर येऊन जे सत्य उघड केलं त्याने संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांना हादरवून सोडलेलं आहे. गेल्या 3 ते 4 दिवसात लागोपाठ घडणाऱ्या या विचित्र घटनामुळे आधीच पालकांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. परिस्थिती अशी झाली आहे की घाबरलेलं पालक आता आपल्या मुलांना बसने शाळेत पाठवायला तयार नाहीत. शेवटी या अपघाताचं असं काही विचित्र घडलं होतं, त्यामुळे मुलीने कॅमेऱ्यासमोर चालकांचं कॅबिनमधील नक्की कोणता धक्कादायक प्रकार उघडा केला, ज्याने पालकांची झोप उडवली आहे. मुलींचं कधीच खोटं बोलणं नाही. मग त्या ड्रायव्हरने मशीन खराब झाल्याचा खोटा बहाणा का केला? काय होतं या अपघातामागचं ते थरकाप उडवणारं सत्य? चला जाणून घेऊया यामागचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट्स. खरं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये काल संध्याकाळी वातावरण अगदी नेहमीसारखं शांत होतं आणि फक्त तुरळक पाऊस सुरू होता. अशातच हा थरार घडला. ही घटना काल दुपारच्या वेळी आहे. नेहमीप्रमाणे राहुरी शहरातील भागीरथी कन्या शाळेची सुट्टीची घंटा वाजली. शाळा सुटल्यानंतर तांदुळवाडीमध्ये कोळवंड आणि शिलेगाव या भागात राहणाऱ्या सुमारे 30 ते 50 विद्यार्थिनी आनंदाने आपल्या स्कूल बसमध्ये येऊन बसल्या. अगदी बाहेर आल्हाददायक वातावरण होतं. धुक्याचं चादर पसरली होती आणि रिमझिम पाऊस सुरू होता, त्यामुळे सगळ्याच मुली प्रचंड उत्साहात आणि खुश होत्या. बस आपल्या प्रवासासाठी निघाली खरी, पण राहुरी स्टेशन परिसरातील एक मोठ्या खड्ड्याजवळ येताच अचानक एक भीषण आवाज आला. क्षणार्धात बस चालकांचा ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या 6 ते 7 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. आता तुम्ही म्हणाल की या 7 ते 6 फूट खड्डा आणि आता त्यात बस पलटी झाली, तर यात एवढं काय विशेष आहे किंवा यात पालकाची झोप उडवण्यासारखं काय घडलं? तर त्यामागचं कारण पुढे आहे असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं, पण ही खरी धक्कादायक गोष्ट पुढे समोर आहे. बस पलटी होता संपूर्ण परिसरात विद्यार्थिनीचा किलबिलाटांचा आणि रडण्याचा आवाज घुमला. हा आक्रोश ऐकून आजूबाजूचे स्थानिक लोक धावत आले. पडताळणी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी तातडीने एक करून सगळ्या मुलींना सुखरूप बाहेर काढलं. लोकांनी जेव्हा चालकाला म्हणजेच ड्रायव्हरला बाहेर काढलं, तोपर्यंत तिथे पोलीस प्रशासनही दाखल झाले होते. पोलिसांनी जेव्हा ड्रायव्हरकडे चौकशी केली तेव्हा त्याने थेट वर केलं. त्याने पोलिसांना सांगितलं की चालता चालता अचानक बसचा रॉड आणि पाटा तुटला. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ब्रेक लागेना आणि गाडी थेट खड्ड्यात गेली. हा फक्त एक तांत्रिक बिघाड आणि निव्वळ अपघात आहे असं समजून सुरुवातीला ड्रायव्हरला सोडून देण्यात आलं. शाळा प्रशासनानेही पालकांचा फोन करून हा केवळ एक अपघात होता, कोणीही घाबरून जाऊ नका असं आवाहन केलं. पण खरोखरच एक सामान्य अपघात होता, कारण आज ड्रायव्हरच्या ठीक पाठीमागे बसलेल्या त्या विद्यार्थिनींनी जी मुलाखत समोर आणली तिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले की या अपघातामागे खरंच काहीतरी भयंकर लपवण्याचा प्रयत्न केला जात होता. वारंवार पाहता हा मशीनमधला तांत्रिक बिघाड वाटत असला तरी गाडी सुरू झाल्यापासून बसच्या आत काहीतरी वेगळंच आणि संशयदायक घडत होतं. ड्रायव्हरच्या ठीक पाठीमागे बसलेल्या त्या मुलीने गाडी सुरू झाल्यापासून चालकाची अशी कोणती संशयास्पद हालचाल टिपली होती, ज्याच्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातले पालक आपल्या मुलांना बसमध्ये पाठवायला इतके घाबरू लागले आहेत. एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना आहे, तरीही अख्ख्या महाराष्ट्रात हा हादरलाय. कारण 2 दिवसापूर्वीच मुंबईत चालत्या बसवरचं महाकाय झाड कोसळल्याची दुर्घटना अजून ताजी आहे, तर पुण्यात विहिरीच्या काठावर लटकलेली बस अजूनही लोकांच्या डोळ्यासमोर गेलेली नाही.
पण या दिवशी घटनेपेक्षा राहुरीच्या घटनेचं वेगळेपण काय होतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या दिवशी नेमका काय घटनाक्रम घडला हे सुरुवातीला पाहावं लागेल. त्या दिवशी सकाळी जेव्हा ही बस शाळेसाठी निघाली तेव्हा सगळीकडे अगदी शांतता होती. रिमझिम पावसामुळे मुलींनी खिडकीच्या काचा लावून घेतल्या होत्या. काही जगी झाणी म्हणत होत्या तर काही गाणी एकमेकांशी गप्पा मारत दंग होत्या. वातावरण अतिशय हलकादायक होतं. गाडी चालवणारा ड्रायव्हर सुरुवातीला व्यवस्थितपणे गाडी चालवत होता. पण मग अचानक असं काय घडलं की ज्यामुळे एवढा मोठा अनर्थ ओढावला. पण आता पुण्याच्या त्या जुन्या घटनेचा संदर्भ घ्यायचा झाला तर तिथल्या ड्रायव्हरने पुण्याच्या त्या अपघातामागे त्यानंतर तपासात समोर आलं होतं की ड्रायव्हर दारू पिलेल्या अवस्थेत गाडी चालवत होता, ज्यामुळे निलंबकांनी कठोर कारवाई देखील केली. तर दुसरीकडे मुंबईच्या दुर्घटनेत अचानक झाड कोसळण्यामागे खराब हवामान नैसर्गिक कारण समोर आलेलं होतं. पण मग इथे म्हणजेच राहुरीच्या या बससोबत नेमकं काय घडलं होतं? गाडीचा वेग मर्यादाबाहेर गेला होता, रस्त्यावर एखादं जीवघेणं वळण होतं की आणखी एक भयंकर प्रकार सुरू होता? खरं तर तो दिवसही इतका सामान्य दिवसासारखा सुरू झाला होता. शाळा सुटल्यानंतर जेव्हा बस तिथून निघाली तेव्हा सगळं काही अगदी नॉर्मल वाटलं होतं. मुली नेहमीप्रमाणे आनंदाने गाणी गात गप्पा मारत बसल्या होत्या. जसजशी बस पुढे जात होती तसतशी वाटेत काही गाव आली आणि काही मुली आपापल्या थांब्यावर सुखरूप उतरल्या. पण खरी गडबड तेव्हा झाली जेव्हा ही बस राहुरी पोलीस स्टेशनच्या परिसरातील रस्त्यावरून धावू लागली. तिथे अचानक काहीतरी अत्यंत विचित्र घडलं. रस्त्यावर एक वळण आलं आणि अचानक बसचा तोल गेला. तोल सुटलेली ही भरधाव बस थेट 6 ते 7 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. आता सर्वात मोठा खुलासा समोर आलाय. अपघात होण्यापूर्वी बसमधील मुलींना काहीतरी अघटित घडणार असल्याचा अंदाज आला होता. चालकांची अवस्था पाहून घाबरलेल्या मुलींनी त्याला वारंवार गाडी थांबवण्याची हात जोडून विनंती केली होती, ओरडून सांगितलं होतं. पण ड्रायव्हर कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे डोळे रागाने किंवा नशेने लालभडक झाले होते आणि वेड्यासारखा स्टीअरिंगवर हात मारत गाडी पळत होता. स्टीअरिंग वळूनही वळत नव्हतं. गाडी चालकांच्या हाताबाहेर गेली होती अन अचानक एका कानठळ्या बसवणारा विचित्र आवाज आला. बसच्या मुख्य रॉड आणि पाटा तुटल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावा सुरुवातीला केला गेला होता. वारंवार पाहता हा फक्त एक दुर्दैवी तांत्रिक बिघाड वाटत होता. पण आज सकाळी ह्या अपघातातून सुखरूप वाचलेल्या एका विद्यार्थिनीची जी मुलाखत समोर आली आहे त्याने संपूर्ण प्रकरणाला अतिशय धक्कादायक वळण दिले. अपघात काल संध्याकाळी झाला होता, पण आज सकाळी या मुलीने कॅमेऱ्यासमोर येऊन काल दुपारपासूनचा तो संपूर्ण थरार जशाच्या तसा सांगितला. की मुलगी अपघाताच्या वेळी नेमकी त्या ड्रायव्हरच्या केबिनच्या अगदी पाठीमागे सीटवर बसलेली होती. तिने सांगितलं की काल दुपारच्या वेळी जेव्हा शाळा सुटली आम्ही सर्व मुली नेहमीप्रमाणे बसमध्ये येऊन बसत होतो तेव्हापासून ड्रायव्हर काकाचं वागणं खूप विचित्र आणि संशयदायक होतं. ते पाहून आपल्या कॅबिनमध्ये एकटेच बसले होते आणि मोबाईलवर कोणाशी तरी प्रचंड रागाने चिडून बोलत होते. चालकाच्या डोक्यात सुरू होता. या संतापामुळे पुढे काय घडलं, त्या मुलींनी कोणता मोठा खुलासा केला ते पहा पुढच्या भागात. त्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप, चिडचिड आणि एक अल्कानीय बेफिकिरी स्पष्टपणे जाणवत होती. शेवटी त्या संतापाच्या भराने त्याने गाडी सुरू केली. बस राहुरी स्टेशन परिसराकडे वेगाने धावू लागली. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे होते, पण त्या चालकाने गाडीचा वेग जराही कमी केला नाही. घाबरलेल्या मुलींनी खिडकीतून बाहेर नजर टाकली आणि पावसाळी वातावरणामुळे रस्ता अत्यंत निसरडा आणि गुळगुळीत झाला होता. याशिवाय रस्त्याच्या कडेला कोणतीही सुरक्षित साईडपट्टी किंवा बॅरिकेड नव्हते. अशा अत्यंत जीवघेण्या आणि धोकादायक रस्त्यावर एका अनुभवी चालकानं डोकं शांत ठेवून काळजीपूर्वक गाडी चालवणं अपेक्षित होतं. पण हा चालक एका वेगळ्याच धुंदीत आणि रागाच्या भरात गाडी पळवत होता. त्याच्या याच बेजबाबदारपणामुळे 50 विद्यार्थ्यांनी भरलेली मोठी ही बस कधी डावीकडे तर कधी उजवीकडे धोकादायक पद्धतीने हेलकावे खाऊ लागली. गाडीचा तोल सुटला. अत्यंत लक्षात येतच आत बसलेल्या निष्पाप मुली प्रचंड घाबरल्या आणि मृत्यूच्या भीतीने एकमेकींना घट्ट धरून रडू लागल्या होत्या. तो चालक पूर्णपणे डोक्यात राग घालून बसून वेडीवाकडी पळवत होता. पण नेमकं त्या खड्ड्याजवळ पोहोचण्यापूर्वी त्या चालकाने असं काय केलं ज्यामुळे त्या गाडीचा रॉड आणि पाटा एका झटक्यात तुटला? त्या विद्यार्थिनींनी मुलाखतीप्रमाणे जो खुलासा केलाय तो ऐकून कोणत्याही पालकाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. ती मुलगी म्हणाली,
ड्रायव्हर काका फोनवर कोणाशी तरी प्रचंड भांडत होते. ते खूप भयंकर रागात होते. तेवढ्यात समोर एक भला मोठा खड्डा आला. अशा वेळी गाडी हळू करून ब्रेक दाबणं गरजेचं होतं, पण त्यांनी तसं न करता उलट गाडीचा स्पीड आणखी जोरात वाढवला. त्यांनी रागाच्या भरात थेट एक्सिलेटर जोरात पाय दिला. रस्ता आधीच पावसाने निसरडा झालेला होता. त्यात भरधाव वेगाने असलेली ती जड बस थेट त्या खड्ड्यात प्रचंड ताकदीने आदळली आणि भयंकर धक्क्यामुळे बसचा खालचा रॉड आणि पाटा जागीच तुटून गेला. याचा अर्थ असा की प्रशासनासमोर आणखी पोलिसांसमोर जो अपघात केवळ मशीन बिघाड किंवा तांत्रिक चूक म्हणून दाखल झाला होता, तो तांत्रिक बिघाड नव्हताच. तो तर केवळ आणि केवळ त्या चालकांच्या अतिवेग, संताप आणि निष्काळजीपणा जिवंत पुरावा होता. तर त्या चालकांनी समोर खड्डा बसून गाडीचा वेग कमी केला असता तर तो रॉड कधीच तुटला नसता आणि ती बस खड्ड्यात पलटी होऊन 50 मुलींचा जीव धोक्यात आला नसता. पण ही मुलगी इथेच थांबली नाही. या धक्कादायक खुलाशानंतर आता पुढे जी काही सांगणार आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीनच सरकणार होती. मुलं कधीच खोटं बोलत नाहीत, त्यामुळे त्या चिमुरडीने कॅमेऱ्यासमोर जे काही सत्य उघड केलंय त्यावर अतिविश्वास दाखवणं पूर्णपणे चुकीचं ठरलं. आता या खुलाशानंतर संशयाची सुई थेट शाळा प्रशासनाकडे देखील वळली आहे. म्हणूनच संताप यंत्रणा आता शाळेत जाऊनही कसून चौकशी करत आहेत. त्या बसमध्ये आधीपासून काही तांत्रिक बिघाड होता का, की ड्रायव्हरच्या चुकीमुळे हे सगळं घडलं? विद्यार्थ्यांनी जीवाशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार असून मुलांच्या भविष्याचा प्रश्न असताना शाळा प्रशासन इतकं बेजबाबदार कसं राहू शकतं, असे संतप्त प्रश्न आता त्या शाळेला विचारले जात होते. हा धक्कादायक खुलाशानंतर पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. पालक विचारत आहेत की आम्ही आमच्या मुलांना अत्यंत विश्वासाने स्कूल बसमध्ये बसवतो, पण जर चालक अशा प्रकारे स्वतःची रागपोटी मुलांचा जीव धोक्यात घालत असतील तर आम्ही विश्वास ठेवण्याचा तरी कोणावर? खरं तर पुण्याची दुर्घटना असो, मुंबईत झाड कोसळल्याची घटना असो किंवा राहुरीचा हा अपघात असो, स्कूल बसनेच फिटनेस सर्टिफिकेट आणि चालकांची मानसिक व शारीरिक तपासणी नियमितपणे होणे गरजेचं असतं. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही आणि 50 मुलींचा जीव वाचला. पण या विद्यार्थिनीने समोर आणले ते सत्य खरोखरच मन सुन्न करणारं आहे. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतंय? हा अपघात खरोखरच मशीनचा तांत्रिक बिघाड होता की त्या ड्रायव्हरचा उद्धटपणा आणि निष्काळजीपणा? अशा बेजबाबदार चालकांना आणि शाळा प्रशासनावर कोणती कडक कारवाई करायला हवी, जेणेकरून भविष्यातील घटना अशा पुढे घडणार नाहीत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा.